मात्र त्या ठिकाणी पाणी स्तर वाढलेला आहे, जलस्तर वाढलेला आहे, याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे। आपल्याकडे कश्यपी आणि गौतमी गोदावरी या दोन धरणामध्ये आपल्या गंगापूर धरणामध्ये पाणी येतोय। कश्यपी धरण आता 61% नी भरलेलं आहे आणि गौतमी गोदावरी जो आहे ते आता ऑलमोस्ट 97% नी भरलेला आहे। ये जो गौतमी गोदावरी धरण आहे तिथून गंगापूर धरणकडे 3000 क्यूसेक्स पाणी आपण सोडतोय। त्याच्याशिवाय काही फ्री कॅचमेंटमध्ये गंगापूर धरणमध्ये पाणी येत आहे। मागच्या 24 तासाचा अगर विचार केला तो 16 से 82 MCFT म्हणजे पाणी एवढा आपल्याकडे गौतमी म्हणजे गंगापूर धरणमध्ये आलेलं आहे। याच्यामध्ये अगर आपण म्हणजे नाशिककडे अगर आपण विचार केला तो आता त्या ठिकाणी 12600 क्यूसेक्स पाणी त्याच्यामध्ये सोडण्यात येत आहे। नाशिक आणि गंगापूर धरणमध्ये जो पाणीचा प्रवाह आहे त्याला साधारणतः 5 तास वेळ लागतो। सकाळी 9:30 वाजता पाणी सोडणं सुरू करण्यात आलं होतं। पहिल्या टप्प्यामध्ये 3000 क्यूसेक्स, त्याच्यानंतर 1000 क्यूसेक्सनी प्रत्येक 1-1 तास वाढवण्यात आला। आता 12600 क्यूसेक्सनी आपण मेंटेन करतोय आणि ते 12600 क्यूसेक्स जेवढे इनफ्लोइंग आहे त्याला तेवढा आउटफ्लोइंग आपण मेंटेन करतोय। कारण या आहे की गंगापूर धरण जो आहे ते जवळपास 97% नी भरून गेलेलं आहे। आता फ्री कॅचमेंट जो आहे नाशिक आणि गंगापूर धरणाचे परिसरमध्ये नाशिक शहरामध्ये विभिन्न नाला आणि छोटे नदीच्या माध्यमातून जो होलकर ब्रिजमध्ये जो पाणीचा लेवल येतोय ते अबाउट 11000 म्हणजे ते अबाउट 6-7 क्यूसेक्सनी आपल्याला दिसून येतोय। आणि या सगळ्याचा अगर विचार केला आत्ताच्या क्षणी म्हणजे 3 वाजताचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये 17390 एवढा म्हणजे क्यूसेक्स पाणी होलकर ब्रिजमध्ये जात होता। आपला जो इशाराच्या पातळी आहे ते 13045 क्यूसेक्स आहे आणि म्हणजे जो धोका पातळी आपण म्हणतो ते 19079 क्यूसेक्स म्हणजे ते धोका निर्माण होतो। 19079 क्यूसेक्स पेक्षा अगर पाणी वाढलं तर ते आपला जो सराफ बाजार आहे नाशिकमध्ये तिथून पाणी भरणं सुरू होतं आणि त्याच्यानंतर राम सेतू व इतर जो आपले तिकडे जो ब्रिजेस आहे ते पाणी खाली जातं। तर या गोष्टीच्या लक्षात घेता नाशिक महानगरपालिका, नाशिक शहर पोलीस आणि जो स्थानिक महसूल प्रशासन आहे तीनों विभागाचे विद्यमान आणि त्यांच्या अंतर्गत असलेले फायर डिपार्टमेंट असेल, आरोग्य विभाग असेल, जो आपला धोकादायक लो लाइंग एरियाज आहे ते काही झोपडपट्टीचा भाग असेल या रामकुंड परिसराचा सराफ बाजार असेल त्या ठिकाणी ते पाणीच्या म्हणजे याचा अंदाज घेता त्या ठिकाणी लोकांना शिफ्ट करण्याचे काम ते करत आहे। ये जो 12600 क्यूसेक्स पाणी जो आता 2 वाजता सोडण्यात आला होता ते साधारणतः 6-6:30 वाजता के आसपास म्हणजे होलकर ब्रिजपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। 11400 एवढा फ्री कॅचमेंटमध्ये पाणी होता। तो या दोनोंला अगर आपण मॅच केला तर ऑलमोस्ट 24000 क्यूसेक्सनी पाणी त्या ठिकाणी येणार आहे आणि धोक्याची पातळी 19079 क्यूसेक्स आहे। तो याच्यामुळे ऑलमोस्ट 3 म्हणजे वैसे 1 फुटाच्या हेड त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे, परंतु आपण खबरदारी म्हणून 3 से 4 फूट पर्यंतच्या जेवढे बिल्डिंग्स, अपार्टमेंट्स, हाऊसिंग सोसायटीज, बाजार आहे त्या सगळ्याला बंद करून तिथून आपण लोकांना शिफ्ट करण्याचे सूचना